हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं, वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहं, हस्ते स्फाटिकमालिकाञ्च दधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। श्रीमद्भागवताच्या अष्टमस्कंदामध्ये समुद्र मंथनाचा प्रसंग येतो. श्रीमद्भागवताची रचना महर्षी व्यासांनी 4000 वर्षापूर्वी केलेली आहे. आजच्या मानवाला ही कथा जुनी वाटणं स्वाभाविक आहे. कदाचित ती भाकड कथाही वाटेल, परंतु थोडासा विचार आहे. श्रीमद्भागवत व्यास महाराजांनी भक्तिशास्त्र म्हणून लिहिलेलं आहे. भक्तिशास्त्रामध्ये भाकड कथा कदापिही येत नाही. ही भक्तिकथा आहे. भक्तिकथा मानवाच्या मनबुद्धीच्या शुद्धीकरणासाठी शास्त्रकारांनी रचलेली कथा आहे. व्यास महाराज भक्तीचे आचार्य आहेत. व्यास महाराजांनी ही भक्तिकथा मानवाच्या मनाला सुधारण्याकरता लिहिलेली आहे. अष्टमस्कंदामध्ये हा समुद्र मंथनाचा प्रसंग येतो. स्वर्गाचा राजा इंद्र एक दिवशी आपल्या ऐरावतावरती बसून फिरायला निघालाय. वाटेमध्ये तपो महर्षी दुर्वास ऋषी भेटलेत. ज्या वेळेला इंद्राने दुर्वास ऋषींना पाहिलं, इंद्राला वाटलं दुर्वासांना नमस्कार करावा, आशीर्वाद घ्यावेत. दुर्वास ऋषी तपस्वी आहेत, ते आपल्याला आशीर्वाद देतील. भावना उत्तम आहे. परंतु ज्या वेळेला इंद्र दुर्वास महाराजांना नमस्कार करतात, दुर्वास महाराजांनी आशीर्वाद दिला. आशीर्वादामध्ये प्रसादाचं प्रतीक म्हणून दुर्वास महाराजांच्या जवळ असलेली पुष्पमाला इंद्राला प्रसाद म्हणून दिलेली आहे. इंद्राने ती स्वीकारली. पुनश्च दुर्वास महाराजांना नमस्कार केला. दुर्वास महाराज निघून गेलेत. इंद्र आपल्या ऐरावतावरती येऊन बसतो. ज्या वेळेला ऐरावतावरती बसला, पशुवर स्वार झालेला आहे. पशुवर स्वार झालेल्या माणसाची बुद्धी ही पाशवी होणं स्वाभाविक आहे. इंद्राच्या बुद्धीमध्ये बिघाड झाला. इंद्राच्या नजरेमध्ये त्याचं स्वर्गाचं ऐश्वर्य, त्याची स्वर्गाची लक्ष्मी बाधा करायला लागली. इंद्र दुर्वास महाराजांनी आपल्याला प्रसाद स्वरूपामध्ये दिलेली जी पुष्पमाला होती, वस्तुतः हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. पुष्पामध्ये लक्ष्मीचा निवास आहे असं आमचं भक्तिशास्त्र सांगतं. म्हणून आपण पुष्पमाला भगवंताला समर्पित करतो, हा भाव आहे. ही पुष्पामध्ये विराजित लक्ष्मी भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायची आहे, कारण ती परमात्म्याची आहे, भगवंताची आहे. दुर्वास विसरला.
प्रसाद स्वरूपामध्ये मिळालेली पुष्पमाला दुर्वासाने ज्या ऐरावतावरती बसला होता त्या ऐरावताच्या सोंडेमध्ये दिली. ऐरावत अखेर पशु आहे. पशुला लक्ष्मी तिचं काय ज्ञान, गरिबी श्रीमंती पशुला काय समजणार ते मालिक जाणो. ऐरावताने ती पुष्पमाला आपल्या पायामध्ये चिरडली. चक्काचूर झाली पुष्पमाला. योगायोग दुर्वास महाराजांनी पाठीमागे ओढून पाहिलं त्यावेळेला दुर्वास महाराजांनी इंद्राच्या हातामध्ये प्रसाद स्वरूपामध्ये दिलेली पुष्पमाला ऐरावताच्या पायाखाली चिरडलेली दिसली. दुर्वास महाराजांची शांती बिघडली. मनात विचार करतात, या इंद्राचं ऐश्वर्य वाढावं म्हणून मी ही पुष्पमाला प्रसाद स्वरूपामध्ये दिली. लक्ष्मीची कृपा या इंद्रावरती राहावी हा माझा सद्भाव. परंतु माझ्या प्रसादाचं महत्त्व या इंद्राला समजलं नाही. दुर्वास महाराज बोलतात, माझ्या प्रसादाचा असा अपमान करणाऱ्या इंद्राला मी शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. दुर्वास महाराज बोलतात, इंद्रा, अरे तुला प्रसाद स्वरूपामध्ये मी पुष्पमाला दिली होती, तुला त्या पुष्पमालेचं काही महत्त्व वाटलं नाही. याद राख, तुला पुष्पमालेचं महत्त्व वाटलं नाही याचा अर्थ लक्ष्मीचं तुला महत्त्व नाही आहे, लक्ष्मीबद्दल तुला आदर नाही आहे. याचं कारण तुझ्या स्वर्गाच्या ऐश्वर्यामध्ये तू भुलला आहेस, स्वर्गाच्या संपत्तीमध्ये तू भुललेला आहेस, तू उन्मत्त झालेला आहेस. तुला लक्ष्मीचं स्वरूप समजत नाही. पैसा आणि लक्ष्मीमध्ये अंतर आहे. पैसा हा वाममार्गाने मिळूही शकतो आणि पैसा मिळाल्यानंतरही ज्याच्याजवळ पैसा आहे तो दुःखीही राहू शकतो. पैसा सुखच देईल असं नाही, लक्ष्मी मात्र कदापिही दुःख देत नाही. लक्ष्मी सदैव सुख देणारी आहे. म्हणून लक्ष्मी भगवान महाविष्णूच्या जवळ आहे. लक्ष्मी भगवान महाविष्णूला नेहमी सुख देते. म्हणून भगवान लक्ष्मीला नेहमी जवळ ठेवतात. जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. व्यवहारामध्ये मग आपण म्हणतो ना लक्ष्मी नारायण, कारण एकच आहे, नारायणाजवळ लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीजवळ नारायण आहे. नारायणाला लक्ष्मी सोडून कदापिही राहत नाही आणि लक्ष्मीला सोडून नारायण कदापि राहत नाही. लक्ष्मी आणि नारायणाची युगल जोडी आहे, ती एकमेकापासून कधीही विभक्त होत नाहीत. लक्ष्मी जीवाला नेहमी सुख आणि शांती देणारी आहे. दुर्वास महाराजांनी पाहिलं, अरे इंद्रा, तुझ्याजवळ जो पैसा, सत्ता, संपत्ती, स्वर्गाचं राज्य आहे, तुला असं वाटतं की या संपत्तीच्या भरवशावरती मी सुखी आहे, तुला लक्ष्मीबद्दल काही वाटत नाही. तुझी भक्ती कुठे गेली? तुला भगवंताचं महत्त्व वाटत नाही, तुला भक्तीचं मोल वाटत नाही. याद राख, तू केलेल्या अपराधाबद्दल मी तुला एक शिक्षा देतो, मी तुला शाप देतो. ज्या स्वर्गाच्या संपत्तीच्या भरोशावरती तू लक्ष्मीच्या सुखाला भुललास, नारायणाला भुललास, ते तुझं स्वर्गामधलं धन, संपत्ती, सत्ता क्षणात नष्ट होईल. जा, तुझ्या स्वर्गाच्या संपत्तीचं पतन हो. ज्या वेळेला मनुष्य धनामध्ये, मानामध्ये असतो त्यावेळेला परमेश्वराला विसरतो, असे आमचे भक्तीचे आचार्य आणि आमचे संत सत्पुरुष सांगतात. धनमान बळे नाठविसी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. धनामध्ये, मानामध्ये परमेश्वराचं विस्मरण होतं आहे, भक्तीचं विस्मरण होतं आहे, पुण्याईचं विस्मरण होतं आहे, सदाचरणाचं विस्मरण होतं आहे. मनुष्य उन्मत्त होतो. ज्या वेळेला इंद्राने हे शब्द ऐकलेत, दुर्वासाने शाप दिलं, आपल्या स्वर्गाच्या लक्ष्मीचं पतन होणार. त्यावेळेला मात्र गडगड 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 स्वर्गामधली संपत्ती पतन व्हायला लागलं. इंद्राला समजलं आपलं सगळं ऐश्वर्य गेलं आहे, सत्ता गेली, स्वर्गाची संपत्ती गेली, आता आपल्या जीवनात आपल्याजवळ काय राहिलं आहे. इंद्र दुर्बल झाला. ज्या वेळेला आपल्याजवळ असलेली सत्ता गेली, संपत्ती गेली, काय अवस्था होती व्यवहारामध्ये. आमचे तुकाराम महाराज तर अगदी ग्राम्य भाषेत बोलतात ना, गेली विरसरी मग त्यासी रांड मारी. सत्ता गेल्यानंतर, खुर्ची गेल्यानंतर काय परिणाम होतो, तोच परिणाम आज इंद्राच्या जीवनामध्ये त्याला अनुभवायला मिळाला. इंद्र दुर्बल झाला, अनाथ झाला. इंद्राचं सर्व सुख गेलं. राहायला जगतामध्ये कुठेही थारा राहिला नाही. स्वर्गाचं राज्य राक्षसांनी घेतलं.
दैत्य लोकांचं राज्य स्वर्गावरती झालेलं आहे. दैत्य लोक या देवलोकांना त्रास द्यायला लागलेत, स्वर्गामध्ये राहू द्यायला तयार नाहीत. इंद्र पराधीन झाला. काय करावं, कुठे जावं काही समजेना. ज्या वेळेला माणसाजवळून सगळं काही निघून जातं त्यावेळेला एक सिद्धांत जीवनामध्ये लक्षात घ्या. आमचे संत समजावतात, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू खरा. ज्यावेळेला जीवनातून सत्ता जाईल ना, संपत्ती जाईल, ऐश्वर्य जाईल, आपली कुटुंबामधले आप्तही आपल्याला सोडून देतील, परिवार आपल्याला सोडून जाईल, समाजही आपल्याला जवळ करणार नाही, त्यावेळेला परमेश्वराचं स्मरण करावं. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू खरा. भगवान अंतकाळचा सोयरा आहे. बाकीचे सोयरे धायरे संपत्तीचे लेख. निदानीचा एक पांडुरंग. काय सिद्धांत आहेत संतांचे पहा. संत काय समजावतात. सोयरे धायरे आपल्याला वाटतात आपले, पण ते म्हणतात नाही, सोयरे धायरे संपत्तीचे लोक. निदानीचा एक पांडुरंग. ज्यावेळेला सगळं जाईल त्यावेळेला परमात्मा आपल्या जवळ आहे. हे अनुभव आपल्याला नेहमी येतात. जोपर्यंत परमात्मा आपल्या जवळ आहे, हृदयामध्ये चैतन्याच्या रूपाने परमात्मा आहे, तो आपल्याला कदापि सोडत नाही. श्रीमंती सोडेल, सत्ता सोडून जाईल, पैसा सोडून जाईल, पण आत्मा कधीही सोडत नाही. आत्म्याने सोडलं नाही, परमात्म्याने सोडलं नाही, म्हणून तर आपण हे समजू शकतो की परमात्मा माझ्या जवळ आहे. परमात्म्याची हीच एक निशाणी आहे. भगवान गीतेमध्येही बोलतात, सर्वस्यच्याहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृती ज्ञानमपोहनंच. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जी बुद्धिस्पुरे हरनिशी ते वस्तुगामी. मी म्हणून जी बोलण्याची शक्ती आहे, श्वास चालतात, हाच परमात्मा आहे. या परमात्म्याने आपल्याला कधीही सोडलं नाही. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा राम, की भ्रांतासी काम विषयावरी. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी हा सिद्धांत सांगितलेला आहे. परमात्मा जीवाला सदैव जवळ आहे, पण एकच भूल आहे, धनमानामध्ये जीव परमात्म्याला विसरतो. इंद्र परमात्म्याला विसरला होता, संपत्तीचं पतन झालं. ज्यावेळेला सत्ता संपत्ती निघून गेली त्यावेळेला इंद्र शुद्धीवर येतो आणि भगवत स्मरण झालेलं आहे. भगवत सत्तेचं स्मरण झालं, भगवत शक्तीचं स्मरण झालं. इंद्र भगवान महाविष्णू परमात्म्याला शरण गेला. भगवान महाविष्णू क्षीरसागरामध्ये आहेत, वैकुंठामध्ये निवास आहे. भगवान विष्णूची प्रार्थना करतो. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवंताजवळ प्रार्थना केली. भगवान महाविष्णूचा स्वभाव कृपाळू आहे. कनवाळू, कृपाळू, भक्तालागी मोही. कृपाळू आहे, पण त्यात भक्त समोर आला तर कृपाळू. जीवानी जीवनामध्ये जे करायचं आहे ते हेच की भक्त बनायचं आहे. ज्या वेळेला जीव भक्त बनतो परमात्मा त्याला सर्व काही देतो. भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी परमात्मा समर्थ आहे. भगवंतानी गीतेमध्येही शेवटी हाच सिद्धांत सांगितला, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. अर्जुना, एकदा तू माझ्याकडे बघ, माझी सत्ता समजून घे, माझं स्वरूप समजून घे, तुझी दुर्बलता लक्षात घे आणि मला शरण ये. माम एकम शरणं व्रज अन्त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मी तुला सर्व पापातून सोडवेल, दुःखातून सोडवेल. तुझं कर्तव्य एकच आहे, माम एकम शरणं व्रज. एक परमात्म्याला जाणावे ते सार. परमात्म्याला जाण, परमात्म्याची शरणागती कर, तुझं कल्याण होईल. इंद्र भगवंताची प्रार्थना करतो. भक्तवत्सल कृपाळू परमात्मा प्रसन्न झालेत. इंद्राने आपलं दुःख सांगितलं, देवा मी सत्तेच्या संपत्तीच्या प्रलोभनामध्ये एका साधू सत्पुरुषाने मला दिलेल्या प्रसादाचं महत्त्व मी समजू शकलो नाही. प्रसादाचं फार मोठं महत्त्व आहे. प्रसाद म्हणजे सर्वसाधारणतः आपलं असं वाटतं की देवळामध्ये पुजारी आपल्या हातामध्ये एखादा पेढा देतो, खडीसाखर देतो, साखर फुटाणे देतो, हा प्रसाद आहे. ही लौकिक परिभाषा आहे, हा खरा प्रसाद नव्हे.
भगवान जो प्रसाद देतो किंवा सत्पुरुष जे प्रसाद देतात त्या प्रसादाचं स्वरूप काही वेगळं आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने त्या प्रसादाचं स्वरूप सांगितलं आहे. प्रसादे सर्व दुःखानां हा निरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्यासु बुद्धिपर्यवतिष्ठते. चांगलं मन आणि चांगली बुद्धी मिळणं हा भगवंताचा प्रसाद आहे. आज समाजाला उणीव जर असेल तर या गोष्टीची, का तर समाज भगवंताचा भक्त राहिलेला नाही, समाज संपत्तीचा आणि धनाचा भक्त बनलेला आहे. प्रत्येक मनुष्य आय एम बिझी म्हणतो, स्वतःला व्यस्त समजतो. तो कशा करता की जे यांनी बरोबर आणलं नाही, नेत्यांनाही बरोबर नेता येणार नाही, अशा केवळ पैशाच्या बाबतीमध्ये हा बोलतो. स्वतःचं जीवन त्याला आठवत नाही. आपण येताना काय आणलंय, जाताना काय नेणार आहोत, जे काही आहे ते परमेश्वराचं आहे. म्हणून माणसाला गर्व करण्याचं काही कारण नाही आहे. इंद्राने कबुली दिली, देवा माझं सगळं गेलं आहे, मी अनाथ आहे, मी दुर्बल आहे, माझ्यावरती कृपा करा, माझं स्वर्गाचं राज्य गेलं, आम्ही दुर्बल झालो. भगवंतानी कृपा केली. भगवंतानी इंद्राला आश्वासन दिलं, इंद्रा शांत हो, तुझी गेलेली संपत्ती, सत्ता, ऐश्वर्य, सुख हे तुला सगळं मिळावं वाटत असेल तर मी एक उपाय सांगतो. भगवंताने तो उपाय सुचवला. भगवान सांगतात, इंद्रा समुद्र मंथन करायला पाहिजे, समुद्राचं मंथन कर. इंद्र समोर आहे. कथा ऐकत असताना एक भाव आपण लक्षात घ्यायचा आहे. आम्ही सर्व जीव इंद्रासारखेच आहोत, कारण आम्ही सत्तेला संपत्तीला असे भूलतो. हा जीव इंद्रच आहे. इंद्राला भगवान समजावतात, इंद्रा समुद्र मंथन कर, तुझी संपत्ती तुला पुनश्च प्राप्त होईल. यातला मतितार्थ काय आहे? समुद्र म्हणजेच आपलं जीवन आहे. आपलं जीवन समुद्रासारखं विस्तीर्ण आहे आणि या जीवनाचं मंथन करायचं आहे, म्हणजे जीवनाचं संशोधन करायचं आहे. व्हॉट इज लाईफ? जीवन म्हणजे काय? जीवन कशाला म्हणावं? जीवनाची उत्पत्ती समजावी, जीवनाची स्थिती समजावी, जीवनाचं लय समजावं, जीवनाचं स्वरूप समजावं. याला समुद्र मंथन म्हणतात. समुद्र मंथनाची कथा मनोरंजनाकरता नाही आहे. समुद्र मंथनाची कथा प्रत्येक जीवाला त्याचं जीवन समजावून देणारी कथा आहे. म्हणून आजही ही कथा नित्य नूतन कथा आहे, हिला अमर कथा म्हणतात. भगवान इंद्राला मार्गदर्शन करतात. इंद्र भगवंताचा भक्त आहे. भगवान महाविष्णूच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून समुद्र मंथनाच्या तयारीला लागला. भगवंतानी एक गोष्ट सांगितली, इंद्रा समुद्राचं मंथन करणं इतकं सहज आणि सोपं नाही आहे. समुद्र म्हणजे काय? विस्तीर्ण असा जे एक भव्य स्वरूप ते समुद्र आहे, की ज्या समुद्राला मर्यादा नाही, अमर्याद आहे, तो समुद्र आहे. समुद्राचं मंथन करत असताना भगवंतानी सांगितले, मंदराचल पर्वताची रवी करा, वासुकी सर्पाचा दोर करा आणि मंदराचलाची रवी करून मंथन करणं एवढं कठीण कार्य आहे. त्या कठीण कार्याकरता तुम्ही दैत्य लोकांची मैत्री करा. दैत्य म्हणजे देवांचे बंधूच आहेत, परंतु सदाचरणामुळे देव बनलेत आणि दुराचारामुळे हे दैत्य बनलेत. एक भाऊ आचार बिघडला दैत्य बनला, दुसरा भाऊ सदाचारामुळे देव बनला. आजही समाजामध्ये देव आणि दैत्य असेच निर्माण होतात. तुम्ही दैत्यांची मैत्री करा. इंद्राला थोडासा संकोच वाटायला लागला, दैत्यांची मैत्री कशी जमणार? परंतु भगवंतांनी सांगितलं, जोपर्यंत तुम्ही दैत्यांनाही आपले समजणार नाही, अर्थात आपल्या भावांना आपले समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला जीवनाचं सार हातात सापडणार नाही, समुद्राचं मंथन होणार नाही, अमृत तुमच्या हातात सापडणार नाही. अमृत म्हणजे जीवनातलं सार आहे, जीवनातली शांती साररूप आहे. ही शांती लाभण्याकरता मंथन आवश्यक आहे. इंद्राला भगवान सांगतात, इंद्रा तुम्ही दैत्यांची मैत्री करा. आज या विषयाची खूप मोठी गरज आहे. आज समाजामध्ये जे म्हटलं जातं ना, निधर्मवाद,
निधर्मवाद याचा अर्थच असा आहे, हम सब एक है. सगळ्याला आपण आपले समजावं. आणि हा सिद्धांत नवा आहे असं नाही आहे, हा सिद्धांत जुनाच आहे. वेदकालापासून याच सिद्धांताची पुनरावृत्ती झालेली आहे. पुनश्च हाच सिद्धांत सांगितलेला आहे, एको देव सर्वभूतेषु गुडा. सगळ्या जगात एकच देव आहे, मग माणसाचे देव वेगळे वेगळे कसे राहणार. सगळ्या जगामधला धर्म एक आहे, सवय पुंसा परो धर्मो यथा भक्तीर अधोक्षजे. सर्व जगतातली माणसं एक आहेत, शिया राममय सब जग जाणी. गोस्वामी तुळशीदासजी रामायणामध्ये बोलतात. सगळ्या जगतामध्ये सर्व एकच परमात्म्याचं स्वरूप आहे. भिन्नता का? हा जो द्वैत आहे ना, हेच दैत्यांचं जीवन आहे. भगवान सांगतात तुम्ही तो द्वैत बाजूला सोडा, म्हणजेच त्या दानवांशी मैत्री करा. ज्या वेळेला देव दानवांची मैत्री करणार म्हणजेच समता साधणार, एकता साधणार, एकात्मता साधणार, त्यावेळेला तुमच्या जीवनाचं मंथन करायला तुम्हाला सुलभ होईल. हे समुद्र मंथनामधलं रहस्य आहे. इंद्र समुद्र मंथनाच्या तयारीला लागतो. काही देवांच्या सोबत इंद्र दैत्य लोकांच्याकडे गेलेला आहे. दैत्यांशी सलोखा केला, विचारविनिमय केला, समुद्र मंथनाचा प्रस्ताव ठेवला. दैत्यही स्वभावाने थोडे विचित्र आहेत. दैत्यांच्या जवळ अहंकार आहे. भगवान महाविष्णूने देवांना आधीच सांगितलं होतं, दैत्यांशी मैत्री करायची असेल तर तुम्ही त्यांच्याजवळ नम्र व्हा, त्यांची स्तुती करा. अहंकारी जीवाची स्तुती जर केली तर अहंकारी जीव नमत असतो. म्हणून या अहंकारी दैत्यांची तुम्ही आधी स्तुती करा. वा, केवढी तुमची शक्ती, केवढं तुमचं बल, केवढं तुमचं ऐश्वर. देवतांची स्तुती करा. स्तुतीनं जो भुलतो तोच दैत्य आहे. दैत्य लोक देवलोकांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या अधीन झालेत. देवदैत्यांची मैत्री जमली आणि समुद्र मंथनाला आरंभ होतो. समुद्र मंथनाच्या क्रियेला आरंभ झाला त्यावेळेला पहिल्यांदा वासुकी नागाची प्रार्थना केलेली आहे. मंद्राचल पर्वताजवळ गेलेत. मंद्राचल पर्वत उचललं, समुद्रामध्ये आणून ठेवलं. वासुकी सर्प दोराच्या रूपाने त्या पर्वताला गुंडाळला आणि समुद्राचं मंथन सुरुवात झालं. मंथन ज्या वेळेला सुरुवात झालं, मंथन ही व्यावहारिक बाजू आहे. आपल्याला मंथनाचा अनुभव आहेच. घरामध्ये आपण दह्याचं मंथन करतो. मंथनामध्ये सार असार दोन्ही वस्तू वेगवेगळ्या होतात. सार लोणी बाहेर निघतं आणि असार जे ताक आहे तेही बाजूला पडतं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. या समुद्राचं मंथन सुरुवात झालं. देव लोकांना अशी अपेक्षा की पहिल्यांदा आमच्या स्वर्गामधल्या वस्तू मिळतील, पण नाही. अमृतासारख्या एखाद्या चांगल्या वस्तूची जीवनामध्ये प्राप्ती करायची असेल तर एक लक्षात ठेवायला पाहिजे, चांगली वस्तू चांगली गोष्ट जीवनात साध्य करण्याकरता पहिल्यांदा परिश्रम असतात. परिश्रमाचं कष्टाचं जे आहे तेच विष आहे. परिश्रमाचे जे दुःख आहे यालाच विष म्हणतात. ज्यावेळेला समुद्र मंथनाचा आरंभ झाला त्यावेळेला समुद्र मंथनामधून पहिल्यांदा काय बाहेर पडलं? विष बाहेर पडलंय. विष बाहेर पडल्यानंतर देवलोक मागे सरले, कारण विष घ्यायची ताकद कुणाची नाही आहे. आधी विष आलं, विष जर काढून घेतलं तरच पुढे अमृत मिळणार होतं. पहिल्यांदा विष नंतर अमृत, यालाच म्हणतात संसार, यालाच म्हणतात परमार्थ. परमार्थ मार्गामध्येही पहिल्यांदा साधनेचं विष आहे, साधनेचे कष्ट आहेत, आणि संसारामध्ये आपल्या व्यवसायाचे कष्ट आहेत. विष समुद्रावरती आलं, सगळे देवलोक घाबरलेत. काय करावं? हे विष ठेवावं कुठं? ते विष घेण्याची प्राशन करण्याची शक्ती कुणाजवळही नव्हती. सामान्य मनुष्य विष पचवू शकत नाही. भगवान शंकराची प्रार्थना करतात. भगवान शंकराला शिव असं म्हटलं आहे. शिव याचा अर्थ तो. जगाच्या सुखाकरता
जो स्वतः दुःख सहन करतो तो शिव आहे आणि स्वतःच्या सुखाकरता जगाला जो दुःख देतो तोच जीव आहे. आपण कोण आहोत हे आपलं आपण शोधायचं आहे. भगवान शंकर महादेवजी शिव आहेत. भगवान महादेवाची प्रार्थना केली देवता लोकांनी. भगवान महादेव प्रसन्न झालेत. विष घेण्याची तयारी केली. घरची सल्ला घ्यावी म्हणून भगवान महादेव पार्वतीला विचारतात, पार्वती, मंथनामधून विष बाहेर निघलाय, जगावरती संकट आलंय, सगळं जग जळायला लागलंय. या समाजावरचं संकट दूर करण्याकरता हे विष प्राशन करण्याची माझी तयारी आहे. बोल तुझं काय मत आहे. माता पार्वती म्हटली, भगवान, परोपकाराय सताम विभूतया. जर जगाला सुख मिळत असेल तर परोपकाराकरता स्वतः दुःख सहन करायला काही हरकत नाही आहे. भगवान महादेवजी समुद्रामधून निघालेल्या विषाचं प्राशन करतात. भगवान शंकरांनी विषप्राशन केलं. परिणाम विष आहे. त्या विषापासून शरीराचा दाह होणारच. आपण अग्नीवर पाय ठेवलं जळणार. अग्नीजवळ बसलो उष्णता आपल्याला बाधा करणार. सूर्याच्या समोर उभे झालो प्रकाश दिसणार. त्याचा तो स्वभाव आहे. तसा विष आहे. भगवान शंकराला काय विष अमृतासारखा आनंद देणार आहे असं नाही. विष ते विषच आहे. भगवान शंकर ज्यावेळेला विषप्राशन करतात त्यावेळेला कंठाचा दाह व्हायला लागला. विषाने शरीर दग्ध व्हायला लागलं. प्राणांत वेदना व्हायला लागल्यात. भगवान शंकर उपाययोजना करतात. या दुःखातून संकटातून कोण आपला बचाव करणार, कोण आपलं रक्षण करणार, कोण असा जगतामध्ये समर्थ आहे की या संकटामधून आपलं रक्षण करू शकेल. अशा वेळेला भगवान शंकर भगवान परमात्म्याचं स्मरण करतात. परब्रह्म भगवान महाविष्णूचं स्मरण केलेलं आहे. हृदयामध्ये भगवंताचं स्मरण केलं आणि ज्या मुखातून विषप्राशन केलं होतं त्या मुखामध्ये त्या भगवान परमात्म्याचा नाम धारण केला. राम नाम धारण केलं. राम नामामध्ये ही शक्ती आहे की राम नामामुळे विषाचा विषपणा नाहीसा झाला आणि भगवान महादेवाला विषाची जी बाधा झालेली होती ती विषबाधाही नाहीशी झाली. विषाची उग्रता संपली. भगवान महादेव कंठामध्ये भगवंताचं नाम धारण करतात. आपणही त्या परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करावं. संसाराची दुःख आपोआप नाहीशी होतील. समुद्र मंथनामधून सर्वप्रथम विष बाहेर पडलं. हे संकट कैलासवासी भगवान शंभूने निवारण केलं. विलोक्य विघ्नेश विधिं तदेश्वरो दुरंतवीर्यो वितथाभिसंधिः कृत्वा वपुक्काच्छमद्भुतं महत् प्रविश्यतोयम गिरिजा मुंजहार. भगवंताने हे संकट निवारण केलं. जगाचं संकट निवारण करण्याचं साधन भगवान शंकर राम नाम कंठामध्ये धारण करतात. आपल्यालाही संसारामध्ये दुःखाची निवृत्ती करायची असेल, आपलं जीवन सुखमय करायचं आहे, परिश्रमाचं दुःख विसरायचं आहे, तर आपणही ज्ञानेश्वर महाराजांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्णमणी अनंत जन्मानी पुण्य होय. हृदयामध्ये भगवंताचं स्मरण ध्यान असावं आणि मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन असावं. हा उपाय आपल्याला कदाचित जुना वाटेल परंतु नाही आहे. हृदयामध्ये परमात्मा आहे तो जुनाच आहे आणि आज नवाही आहे. मुखामध्ये भगवंताचं नाम असण्यामुळे आपली वाणी शुद्ध होईल. भगवंताच्या ध्यानामुळे मन शुद्ध होईल. मन आणि वाणी शुद्ध होत असेल तर मनुष्य जीवनामध्ये कदापिही पाप करणार नाही, दुसऱ्यालाही पाप करू देणार नाही. नामाचा महिमा फार मोठा आहे. तूर्तचा विषय नाममहिमा सांगण्याचा नाही आहे. प्रसंग आहे समुद्र मंथनाचा, जीवनाच्या मंथनाचा विषय चालू आहे. सर्वप्रथम विष बाहेर पडले. भगवान शंकर ग्रहण करतात. दुसऱ्या क्रमांकामध्ये कामधेनू बाहेर आली. कामधेनू सर्व मतांनी ऋषी लोकांना देण्यात आली. नंतर उच्चैश्रवा नावाचा घोडा बाहेर आला. तो बलिराजाला दिला.
त्यानंतर कौस्तुभमणी प्राप्त झाला आहे. तो कौस्तुभमणी भगवान महाविष्णूच्या कंठामध्ये सगळ्यांनी प्रतिष्ठित केलेला आहे. आजही पंढरपूरमध्ये भगवान पांडुरंग परमात्मा या कौस्तुभमण्याला आपल्या कंठामध्ये धारण करतात. आमचे तुकोबाराय बोलतात ना, कंठी कौस्तुभमणी विराजितो. समुद्रमंथनामध्ये मिळालेला कौस्तुभमणी आजही भगवान पांडुरंगाच्या कंठामध्ये शोभतो आहे, विराजितो, विराजमान झालेला आहे. त्यानंतर ऐरावत बाहेर आला आहे. ऐरावत स्वर्गाचा राजा इंद्र आहे, त्याला मिळाला आहे. पारिजातक नावाचा वृक्ष बाहेर आला. या पारिजातकाला नंदनवनामध्ये प्रतिष्ठित केलं आहे. अप्सरा बाहेर निघाल्यात, त्या देवतांना वाटून दिल्यात. तत्पश्चात वारुणी नावाची मदिरा बाहेर आलेली आहे, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये दारू म्हणतो. ही दैत्य लोकांनी घेतलेली आहे. दारू घेण्याचं काम दैत्य लोक करत असतात, आजचा विषय नाही. तत्पश्चात या समुद्र मंथनाचं अतिशय मोहक असणारं स्वरूप म्हणजे समुद्रामधून लक्ष्मीचा आविर्भाव होतो. ज्या लक्ष्मीसाठी या देवता लोकांनी समुद्र मंथन केलं, ज्या लक्ष्मीचा अपमान झाल्यामुळे देवता लोकांना प्रायश्चित्त मिळालं होतं, ती महालक्ष्मी या समुद्रामधून प्रगट झालेली आहे. ज्या वेळेला ही महालक्ष्मी समुद्रामधून प्रगट झाली, त्यावेळेला तिची जी प्रतिमा आहे, हातामध्ये एक वरमाला आहे, सर्व अलंकाराने सुशोभित आहे, सौंदर्य संपन्न आहे. लक्ष्मीच्या सौंदर्याचं काय वर्णन करणार? आजच्या कोणत्याही स्त्रीचं, अभिनेत्रीचं नाव घेऊन लक्ष्मीचं आपल्याला वर्णन करता येणार नाही. लक्ष्मी ती लक्ष्मीच. लक्ष्मीचं सौंदर्य पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटायला लागलं, ही लक्ष्मी मला मिळावी. स्वाभाविक आहे, जीवाचा तो स्वभाव आहे. माणसाचा स्वभाव असा आहे, पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवा. चांगली काही गोष्ट असेल तर ती आपल्याला मिळावी, पण चांगली गोष्ट करण्यासाठी जे सायास करायचे असतात ते मात्र आपल्याला नको आहेत. हा जीवाचा स्वभाव. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवा, पापस्य फलम नेच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. पाप करतो आणि पुण्याच्या फलाची अपेक्षा करतो. या सगळ्या देवतांनी आणि दैत्यांनी लक्ष्मीची इच्छा धरली, पण त्या लक्ष्मीच्या प्राप्तीच्या लायक देवही नव्हते आणि दैत्यही नव्हते. या दोघांचीही लायकी महालक्ष्मीला प्राप्त करण्याची नव्हती. महालक्ष्मी प्राप्त करण्याचा अधिकार ज्याचा होता, तो भगवान तिथे शांत बसलेला होता. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. लक्ष्मी वल्लभ भगवान नारायण परमात्मा आहे. भगवान नारायण शांत बसलेले होते. शांताकारं भुजगशयनं. भगवान शांत बसलेले आहेत. सगळे देव, दैत्य, तिथे बसलेले तपस्वी, सर्व लोक, गंधर्व, यक्ष, चानूर, सर्व त्या लक्ष्मीची अपेक्षा करतात. सगळ्यांना वाटायला लागलं ही लक्ष्मी आपल्याला प्राप्त व्हावी. वाटणं आणि प्राप्त होणं यात खूप मोठं अंतर आहे. सिनेमाच्या पडद्यावरती नाचणारी नटी सगळ्याला पटली म्हणून ती सगळ्याला भेटते असं नव्हे. तसं जर झालं असतं तर पडद्यावर नाचायला कोणी शिल्लक राहिला नसता. पण जीवनाचं हे एक विलक्षण आश्चर्य आहे. आपल्याला पाहिजे ते मिळेल असं नाही. जे दैवात आहे ते मिळत असतं, जे मिळायचं आहे तेच मिळतं. देवतांनी अपेक्षा धरली, दैत्यांनी अपेक्षा धरली, तपस्वी लोकांनी अपेक्षा धरली. तिथे पुष्कळ लोक बसलेले होते. काही ऋषी लोक बसलेले होते. त्या ऋषी लोकांना या लक्ष्मीने पाहिलं. तपस्वी आहेत, पण हे तपस्वी लोक माझ्या लायकीचे नाही आहेत. लक्ष्मीनं तपस्व्यांना पसंत केलं नाही. त्याचं कारण आहे, दशमस्कंदामध्ये, भागवताच्या दशमस्कंदात 8व्या अध्यायामध्ये शुकदेवजी महाराज लक्ष्मीचं मनोगत सांगतात. लक्ष्मीच्या अंतकरणामध्ये काय भाव होते, लक्ष्मी काय विचार करत होती मनामध्ये. विलोकवंती नर निरवद्यमात्मनः पदं ध्रुवंच्या व्यभिचारी सद्गुणम गंधर्व यक्षासुर सिद्धचारन त्रैविष्टपेया दिशुनान्वविंद्यात एवं विमृश्य व्यभिचारी सद्गुणैर निजैकाश्रयतया गुणाश्रयम
ब्रवे वरम सर्व गुणैरपेक्षितम रमा मुकुंदम निरपेक्षमीक्षितम. रमा त्या व्यक्तीची अपेक्षा करत होती जो लक्ष्मीबद्दल निरपेक्ष आहे. हे सगळे लोक लक्ष्मीची अपेक्षा करणारे होते. लक्ष्मीची जो अपेक्षा करतो लक्ष्मी त्याची उपेक्षा करत असते. जो निरपेक्ष आहे तो त्या ठिकाणी बसलेला होता, पण लक्ष्मीच्या नजरेसमोर नव्हता. लक्ष्मी त्याला पाहत होती. रमा मुकुंदम निरपेक्षमीक्षितम. सर्व गुणाचा सागर असणारा भगवान कुठे आहे त्याला ती पाहत होती. लक्ष्मी हळूहळू हळूहळू पावलं टाकत 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 त्या जपी तपी ऋषी मुनी सगळ्यांच्या समुदायामधून निघालेली आहे. समोर देवता दिसल्यात. देवलोक दिसायला सुंदर होते, ऐश्वर्य होतं, सगळं खरं आहे, पण त्यांच्या चित्तामध्ये विकार आहेत, विचाराचा अभाव आहे. या देवतेंच्या जवळ विचार. ब्रह्मदेवाची कथा पहा, ब्रह्मा कन्येशी धरू जाए. इंद्राची कथा पहा, इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाजी. अजब झटका माया का डुबाया परमार्थ सबका. इंद्र व्यभिचारी आहे, म्हणजे कामी आहे. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. हे लोक कामी आहेत. लक्ष्मी या कामी लोकांना पसंत करत नाही. लक्ष्मी पुढे निघाली. पुढे दैत्य लोक बसलेले होते. दैत्य लोकांच्या जवळ लोभ आहे. ज्याला मर्यादेपेक्षाही सत्तेचा आणि संपत्तीचा अतिलोभ आहे तो दैत्य आहे. या दैत्यांच्या जवळ अतिलोभ होता. लक्ष्मीने लोभी लोकांनाही त्यागून दिलेलं आहे. नंतर मार्कंडेय भेटलेत. मार्कंडेय लोभी नव्हते, कामी नव्हते, क्रोधीही नव्हते, पण विरक्त वृत्तीचे होते. विरक्त वृत्ती म्हणजे त्यांना सत्ता संपत्तीबद्दल कोणताही लोभ नव्हता, मोह नव्हता, आसक्ती नाही आहे. लक्ष्मीने विचार केला की ज्या व्यक्तीला माझ्याबद्दल जराही आकर्षण नाही तो माझा काय सांभाळ करणार. म्हणून विरक्तीमुळे मार्कंडेयाचा त्याग केला. पुढे लक्ष्मी निघाली. एक दिव्य मूर्ती बसलेली दिसली. कैलास राना शिवचंद्रमोळी फणींद्रमाळा मुगुटी झळारी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मजको न तारी. भगवान शंकर बसलेले आहेत. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ज्या वेळेला या महालक्ष्मीने भगवान शंभूकडे पाहिलं समाधान वाटलं. तपोमूर्ती आहे, विरक्त आहेत, काम क्रोध लोभ काहीही नाही, सर्व बाजूने निर्विकार आहेत. परंतु भगवान महादेवजींच्या जवळ या लक्ष्मीला एक दोष दिसला. आणि तो दोष म्हणजे काय असेल तर पुष्पदंताने सांगितलं आहे. अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव मखिलम. भगवान महादेवाचं अंतःकरण अतिशय शुद्ध आहे, परंतु बाहेरची राहणी मात्र थोडीशी अमंगल आहे. अंगाला राख लावतात, गळ्यामध्ये रुंडमाळा घेतात, गळ्यामध्ये सापही घालतात, राहणीमान स्मशानामध्ये निवास करतात. यांचा मित्रमंडळ म्हणजे भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. असं हे अमंगल यांचं राहणीमान. अमंगल राहणीमान देखील लक्ष्मीला पसंत नाही. लक्ष्मी परमेश्वराच्या कृपेने आपल्याला मिळाली आहे, तिचा सदुपयोग करावा. लक्ष्मीचा दुरुपयोग दोन कारणांनी होतो. एक, जो मनुष्य या लक्ष्मीकडे उपभोगाच्या भावनेने पाहतो, म्हणजे मनात येईल तसे विषय भोग वेगण्याची जो भावना ठेवतो, तो त्या लक्ष्मीचा दुरुपयोग आहे, उपभोगामध्ये दुरुपयोग आहे. आणि एखादा मनुष्य असाही दळभद्री असतो की आहे त्या वस्तूचा त्याला उपयोग करता येत नाही. लक्ष्मी दोघांचीही उपेक्षा करतात. लक्ष्मी पुढे निघाली. विलोकवंती निरवद्यमात्मनः पदं ध्रुवंच्या व्यभिचारी सद्गुणम. ज्याच्यामध्ये सर्वतोपरी सद्गुण आहेत, कोणत्याही प्रकारचा दोष नाही, ज्यांचं शील मंगल, स्वभाव मंगल, राहणीमान मंगल, ज्यांचं सर्व काही मंगलमय आहे. विष्णू सहस्रनामामध्ये मंगला यतनो हरिही, भगवान मंगल स्वरूप आहेत.
सकळ मंगळनिधी आमचे संत बोलतात. मंगलाचा धाम परमात्मा आहे, मंगलधाम आहे. पुढे लक्ष्मी गेली. लक्ष्मीला महाविष्णू लक्ष्मीने जेव्हा पाहिलं, लक्ष्मी वरमाला समर्पित करण्याकरता भगवान महाविष्णूजवळ गेली. भगवान महाविष्णूने या लक्ष्मीची थोडी परीक्षा केली. भगवान ती वरमाला स्वीकारत नाहीत. लक्ष्मी थोडी दुःखी झाली. भगवान विष्णूंनी वरमाला न स्वीकारण्यासाठी ज्या ज्या वेळेला तोंड फिरवलं, जिकडे जिकडे भगवान तोंड फिरवत होते, लक्ष्मी भगवंताच्या सन्मुख जात होती. ज्या वेळेला लक्ष्मी भगवंताच्या सदैव सन्मुख व्हायला लागली, त्यावेळेला मात्र भगवंताला लक्ष्मीची करुणा आली आणि लक्ष्मीचा भगवंताने स्वीकार केला. जोपर्यंत आपण परमात्म्याला विन्मुख आहोत, भगवान आपल्याकडे जराही पाहायला तयार नाहीत. लक्ष्मीची कदर नाही तर हम तुम कोण आहे. आम्ही जोपर्यंत परमात्म्याला विन्मुख आहोत, तोपर्यंत संसाराला सन्मुख आहोत. जो मनुष्य संसाराला सन्मुख आहे तो परमात्म्याला विन्मुख आहे. जो परमात्म्याला विन्मुख आहे, परमात्मा त्याचा कधीही स्वीकार करत नाहीत, त्याची उपेक्षा करतात. ज्याची उपेक्षा परमात्म्याने केली की समजा दुर्योधनाचं काय झालंय. चला कुरुक्षेत्रात दुर्योधनाने सगळं काही जमवलेलं होतं. भीष्माचार्यांच्या सारखे इच्छामरणी युद्ध करण्यासाठी आपल्या सेनेमध्ये जमवलेले, कर्णासारखा कवचकुंडल असलेला, जयद्रथासारखा महादेवाचं वरदान असलेला, हे सगळं जमवलं दुर्योधनाने. द्रोणाचार्यांच्यासारखा गुरु की ज्यांनी पांडवांना अस्त्रविद्या दिली, त्यांना पांडव कसे मारणार याच भावनेने दुर्योधनाने हे सगळं जमवलं होतं. पण एक आहे, त्याच्या जीवनात चूक एक झाली. संसार चांगला जोडला पण परमात्म्याला विन्मुख होऊन जोडला. संसार कितीही मोठा करा, पांडवही राजे होते. राजेपणाचा विरोध नाही, संपत्तीचा विरोध नाही, ऐश्वर्याचा सत्तेचा विरोध नाही आहे. परमात्म्याला जो विन्मुख झाला, समजावं नष्ट झाला. इहचे दिवेदी महती विनष्टी. जो परमात्म्याला विन्मुख होतो त्याचा विनाश होतो, वेदामध्येही सांगितलेला आहे. लक्ष्मी परमात्म्याच्या सन्मुख झाली. भगवंताने लक्ष्मीचा स्वीकार केला. तत्पश्चात या समुद्र मंथनामधून शेवटचं रत्न बाहेर निघाला की ज्याच्याकरता ही कथा आपण करायला लागलो. समुद्र मंथनाचं लक्ष्य होतं अमृताची प्राप्ती. अमृत समुद्र मंथनामधून बाहेर निघालं. आपल्या जीवनाच्या मंथनामधूनही आपल्याला अमृत बाहेर काढायचं आहे. शांतीचं अमृत आपल्याला प्राप्त करायचं आहे. तूर्त ही थोडीशी कथा आहे. समुद्रामधून अमृत बाहेर निघाला. अमृताचा कलश धन्वंतरी घेऊन आलेत. राक्षस लोकांनी पाहिलं. राक्षस तर पहिल्यांदाच वारुणी मदिरा प्राशन करून मस्त झालेले होते. ज्या वेळेला अमृताचा कुंभ बघितला, त्यांनी काही विचार केला नाही आपला अधिकार आहे न आहे. त्या अमृत कलशाकरता राक्षस धावले. धन्वंतरीच्या हातामधला अमृत कुंभ त्यांनी बळकावला आणि राक्षस लोक तो कुंभ घेऊन पळून जायला लागलेत. देवतांनी पाहिलं, ज्याच्याकरता आपण मंथन केलं ते अमृत गेलंय. जीवनामध्ये जर अमृत मिळत नसेल, सगळं मृतच असेल. अमृत म्हणजे आत्मसुख आहे आणि मृत म्हणजे विषय सुख आहे. केवळ संसार सुखावर जगण्याची जो तयारी ठेवतो तो जीवनामध्ये कधीही शांती मिळवू शकत नाही. आत्मशांतीचा लाभ आत्मसुखामुळे होतो, विषय सुखामुळे नव्हे. देवता पश्चाताप करायला लागलेत. आपल्याकडून अमृत निघून गेलेलं आहे. पुन्हा भगवंताची प्रार्थना करतात, हे भगवान. सायासाने अमृत मंथन केलं. अमृताचा कुंभही हातात लागला, परंतु दुर्दैवाने तो आज आमच्याजवळून दैत्यांच्या स्वाधीन झालेला आहे. भगवान कृपा करा. भगवान महाविष्णूने देवतांना त्यावेळेला आश्वासन दिलं आणि सांगितलं, आता शक्तीचा उपयोग होणार नाही, आता युक्तीची गरज आहे. भगवंताने त्यावेळेला एक युक्ती केली. भगवान मोहिनी स्वरूप धारण करतात. मोहिनी म्हणजे एक सुंदर स्त्री आहे, जिचं स्त्री सौंदर्य विलक्षण आहे. ती मोहिनी, भगवान महाविष्णूने मोहिनीचा अवतार धारण केला. राक्षस लोक कुंभ घेऊन जिथे निघून गेलेले होते, त्या राक्षस लोकांच्या जवळ ही मोहिनी आपल्या शरीराचे हावभाव करत निघाली. जे रूपा गुणाचा चाळ ढाळू, ते भलतेसाही खेळू लेखा आणि.
राक्षसांनी पाहिलं. त्या मोहिनीच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर, तिच्या सौंदर्याकडे बघितल्यानंतर राक्षस लोक मोहित झाले आणि बघायला लागले तिच्याकडे. यांना वाटलं ही कोण असेल देवता, किती सुंदर आहे, कुठून आली असेल. त्या अमृताकडे त्यांचं जे लक्ष होतं ते लक्ष आता त्या मोहिनीकडे गेलेलं आहे. मोहिनी शास्त्रामध्ये वासनेचं स्वरूप आहे. ही मोहिनी जेव्हा राक्षसांनी पाहिली, यांची वासना सुखवासनेकडे गेली, सुखवासना निर्माण झाली, अमृताला विसरलेत. मोहिनीला राक्षस लोक विचारतात, तू कोण आहेस? परिचय विचारायला लागले मोहिनीला. तू कुठून आलीस? तुझं नाव काय? तुझं गाव कुठे आहे? तुझं येणं कसं काय झालं? कशा करता इथे आलीस? सर्व माहिती विचारून घ्यायला लागलेत. मोहामध्ये सगळी सूदबूद विसरलेले होते हे राक्षस लोक. मोहिनीनं पाहिलं की आपल्या दर्शनाने हे देवलोक, राक्षस लोक मोहित झालेले आहेत. आता या राक्षसांवरती आपला प्रभाव टाकायला काहीही हरकत नाही. मोहिनी मधुर स्वरामध्ये बोलायला लागली. मोहिनीचे डायलॉग मोठे सुंदर आहेत. मोहिनीनं एकच उत्तर दिलं पहिल्यांदा देव लोकांना, राक्षस लोकांना. म्हटले, दैत्य हो, मी सहज फिरत या मार्गाने निघाली होती. तुमच्यासारखे ऐश्वर्य संपन्न दैत्य लोक पाहिल्यानंतर मला वाटलं की आपणही तुमच्यापर्यंत यावं आणि मी आली. दैत्यराज, मी केवळ तुमचं कल्याण करण्याकरता इथे आलेली आहे, तुमच्या मनोरंजनाकरता इथे आलेली आहे. मला तसं राहण्याकरता नुकतं घर नाही, निश्चित असं एक घर नाही, निश्चित असं एक गाव नाही. जे मला चाहतात तेच माझं घर, जिथे माझे भक्त राहतात, माझ्यावर प्रेम करणारे लोक राहतात, तेच माझं गाव. मोहिनीच्या डायलॉगमध्ये काही रहस्य होतं. मोहिनी जे बोलत होती ते अगदी सत्य. मोहिनी भगवान विष्णू होते. भगवान विष्णू सांगत होते की जो देवावर प्रेम करतो, देव त्यांच्या घरामध्ये राहतो. हे भगवान महाविष्णू होते. दैत्य लोक काय जाणणार? दैत्यांचं आकर्षण फक्त सौंदर्याकडे होतं. मोहिनीची भाषा दैत्य लोक समजू शकले नाहीत. दैत्यांना वाटलं की हिच्यावरती आपण वैषयिक कामिक प्रेम ठेवलं की हे आपल्याकडे येते. हे मोहित झालेले होते, लट्टू झालेले होते. मोहिनी दैत्य लोकांना सांगायला लागली, दैत्य हो, तुमचं कल्याण करण्याकरताच मी इथे आलेली आहे, बोला काय सेवा करू तुमची? दैत्यांनी विचार केला, हिच्याकडून काही सेवा घेण्याच्या आधी आपण हिच्यावरती प्रेम करतो हे सिद्ध करण्याकरता काही ना काहीतरी हिला प्रेझेंट द्यायला पाहिजे. हे दैत्य लोक असे मूर्ख होते. वासनेच्या आहारी जाऊन या दैत्यांनी समुद्र मंथनामधून मिळवलेला अनमोल अमृताचा कलश त्या मोहिनीच्या स्वाधीन केला. मोहिनीला म्हणतात, मोहिनी, आम्ही देवदानवांनी मिळून समुद्राचं मंथन केलं, त्या मंथनामधून अमृताचा कलश बाहेर आलेला आहे. या अमृताला जगतामध्ये किंमत नाही. जगतामध्ये कोणत्याही वस्तूने याचं मूल्य होऊ शकत नाही. अनमोल किमतीचं हे अमृत आहे. हे आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही आमच्या पुरुषार्थाने मिळवलं. मोहिनी, तुझ्यावरती आमचं प्रेम आहे. त्या प्रेमाचा मोबदला म्हणून हा अमृत कुंभ आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. आणि एक विनंती आहे, अमृत कुंभ आम्ही तुझ्या स्वाधीन केल्यानंतर तुझ्या त्या नाजूक कोमल हाताने आम्हाला हे अमृत तू दे, वाटप कर. अमृत वाटप करण्याचं कार्य या देव लोकांनी त्या राक्षस लोकांनी त्या मोहिनीकडे दिलेलं आहे. राक्षसांना त्याचं स्मरण नव्हतं की आपण फसलो. मोहिनीच्या हातात अमृत कलश आल्याबरोबर मोहिनीने सांगितलं, ठीक आहे, तुमची इच्छा आहे, माझ्या हाताने तुम्हाला हे अमृत पाहिजे आहे, मी तुम्हाला देते. ज्या वेळेला संसारामध्ये जीव असा मोहित होतो ना, व्यवहारामध्ये कधी कधी आपल्याला दिसतंय, महिनाभर नोकरी करणारा मनुष्य पगार घेऊन येतो आणि मोहिनीच्या हातात देतो. गरज पडली त्यावेळेला म्हणतो मला 10 रुपये दे,
50 रुपये दे, 100 रुपये दे. मोहिनीचा हाच प्रकार आहे. मोहिनीच्या हातामध्ये आता अमृत कलश आलेला होता, त्याच्यामुळे राक्षस पूर्ण मुठीत आलेत. मोहिनीने सांगितलं, पहा, या अमृताकरता तुम्हा दोघा बंधूंच्यामध्ये भांडणं चालू आहेत. देव लोक म्हणतात आम्हाला अमृत पाहिजे आणि तुम्ही दैत्य लोक म्हणता आम्हाला अमृत पाहिजे. तेव्हा मी तुम्हाला एक सांगते, तुमची जर इच्छा आहे तर मी सगळं अमृत तुम्हाला देते. दैत्य लोकांना वाटलं वा, मोहिनी आपल्या पक्षामधली आहे. मोहिनीनं सांगितलं, एका रांगेमध्ये देवलोक बसा, दुसऱ्या रांगेमध्ये दैत्य लोकांनी बसा. दैत्यांच्या कानात सांगितलं, दैत्य हो, हे जे अमृत आहे हे सगळं अमृत मी तुम्हाला देते, त्याबद्दल तुम्ही कोणतीही चिंता करू नका, काहीच काळजी करण्याचं कारण नाही, सगळं अमृत मी तुम्हाला देते. परंतु एक गोष्ट करावी लागेल, तुम्हाला जर हे सगळं अमृत मी द्यायला लागली तर देवलोक शांत बसणार नाही, म्हणून मी देणार तुम्हालाच. परंतु एक मी नाटक करते. या अमृतामध्ये जे पाणी आहे ना, वरचं पाणी, पातळ अमृत आहे, हे आधी मी देवलोकांना देते. आणि या अमृतामध्ये जे खास सार भाग, चांगलं अमृत आहे, घट्ट अमृत आहे, ते अमृत मी तुम्हाला नंतर देते. देवलोकांना आधी वरचं पाणी देते. असं मोहिनींनी आपल्या वाक्चातुर्याने त्या राक्षसांना मोहित केलं. आणि सांगितल्याप्रमाणे मोहिनी अमृताचा कलश घेऊन ज्या रांगेमध्ये देवलोक बसलेले होते त्या देवलोकांना देण्याकरता निघाली. राक्षस एका रांगेने शांत बसलेले होते. राक्षसांना वाटलं की मोहिनी आपली आहे, बुडामध्ये असणारा सार भाग आपल्याला देणार, आपण चिंता करायची गरज नाही आहे. ते शांत बसलेले. मोहिनी ज्या वेळेला देवता लोकांना अमृत द्यायला लागली, त्यावेळेला अमृत वाटप करता करता जवळजवळ त्या अमृत कुंभामध्ये असणारं अमृत संपत आलं. देव लोकांची रांगही संपत आली. शेवटी चंद्र आणि सूर्य देव लोकांच्या रांगेमध्ये बसलेले होते. या राक्षसांच्या मध्ये राहू आणि केतू दोघे होते. त्या राहू केतूंनी पाहिलं की आपल्या दैत्य लोकांच्या बरोबर या मोहिनीने एक धोका केलेला दिसतोय, आपल्याला फसवलाय. ही सगळं अमृत त्या देव लोकांना द्यायला लागली, कुंभ रिकामा झाल्यासारखा दिसतोय. त्यावेळेला चोरून देवतेचं रूप घेऊन राहू आणि केतू चंद्र सूर्याच्या मध्ये जाऊन बसलेत. आणि ज्या वेळेला मोहिनी ते अमृत देत होती त्यावेळेला त्यांनीही थोडं अमृत प्राप्त केलं. ज्या वेळेला या चंद्र सूर्यांना समजलं की राहू केतू हे राक्षस आहे, आपल्यामध्ये येऊन बसलेत, मोहिनीला इशारा केला, मोहिनी हे राक्षस आहेत, राक्षसांना देवाने अमृत का देऊ नये असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. परंतु राक्षस म्हणजे आसुरी बुद्धी आहे. या आसुरी बुद्धीचं जर पोषण केलं तर समाज रचना, समाज स्वास्थ्य नष्ट होतं आहे. समाजामध्ये दुराचार वाढेल, भ्रष्टाचार वाढेल. भगवंताची इच्छा आसुरी बुद्धीला पोचण्याची नाही आहे. भगवान दैवी बुद्धीला, दैवी विचाराला, दैवी संपत्तीला पोचण्याकरता देवता लोकांना अमृत दिलेलं आहे. ही कथा तशी सत्य कथाही आहे, परंतु दुसरी म्हणजे प्रतिकात्मक कथा आहे, आपल्या संसाराचं रूपक आहे. मी आधीच सांगितलं, जीवन एक संसार सागरासारखा आहे. संसार सिंधू हा दुस्तर, नुलंगवे उलंघिता पार, बहुत वहावले दूर, नलगेची तीर पैलथडी. अशी या संसार सागराची ही कथा. राहू आणि केतू हे दोघेही बसलेले होते. त्यांच्याजवळ थोडासा अमृत गेल्यानंतर चंद्र सूर्याने जेव्हा इशारा केला त्यावेळेला मोहिनीने आपलं मूल रूप धारण केलं आणि सुदर्शन चक्राच्या साह्याने त्या राहू केतूचा दोघांचाही विनाश केला. राहू आणि केतू या दोघांनाही त्यांच्या गळ्यापासून वर उडवलेला आहे, मस्तक उडवलीत, शिर त्यांचे धड खाली पडलेत. अमृत प्राशनामुळे त्यांचं अर्ध शरीर म्हणजे मस्तकाचा भाग अमर झाला, अशी कथा आहे. हे राहू आणि केतू ज्या ठिकाणी होते ते कुठे होते? देवलोकांच्या रांगेमध्ये चंद्र सूर्यांच्या मध्ये होते. चंद्र सूर्य वर अंतरिक्षातच असतात असं नाही. आपण जरा अध्यात्माचं चिंतन अभ्यास जर केलं तर आपल्या लक्षात येईल, आपलं शरीर जे आहे ही ब्रह्मांडाची रचना आहे, म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं.
ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते आपल्या शरीरामध्ये आहे. ब्रह्मांडामध्ये चंद्र आणि सूर्य आहेत. ती चंद्र आणि सूर्य आपल्या शरीरामध्येही आहेत, आपल्या या मानव देहामध्ये आहेत. चंद्र सूर्य म्हणजे दोन डोळे नव्हेत. चंद्र आणि सूर्य कोणत्या रूपाने आपल्या जीवनात आहेत? मनाचे स्वामी चंद्र आहे. मनाच्या रूपाने चंद्राचा निवास आपल्या देहामध्ये आहे. आणि बुद्धीचे स्वामी सूर्यनारायण आहेत. बुद्धीच्या रूपाने सूर्यनारायणाची अधिष्ठापना आपल्या देहामध्ये आहे. ज्या वेळेला मन आणि बुद्धी या दोघांमध्येही राहू केतू येतात. राहू आणि केतू म्हणजे काय? राहू केतू ही विषयासक्ती आणि कामासक्तीचे स्वरूप आहेत. कामाची आसक्ती आणि विषयाची आसक्ती जेव्हा आपल्या जीवनामध्ये येते, म्हणजे मनबुद्धीमध्ये येते, मन कामिक बनतं, बुद्धी लोभाने मोहित होते, कामाच्या आसक्तीने मोहित होते, त्यावेळेला जीवनामध्ये मनुष्य भ्रष्टाचार आणि व्यभिचार करायला लागतो. राहू केतू भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत.